नमस्कार. आज आपण एक अतिशय मूलभूत पण खूप गहन विषय समजून घेणार आहोत. ध्यान म्हणजे नेमकं काय? आजकाल सगळीकडे मेडिटेशनबद्दल बोललं जातं. पण खरोखर ध्यान म्हणजे काय हे किती जणांना स्पष्ट आहे? तर ध्यान म्हणजे काय? तर ध्यान म्हणजे मनाला जबरदस्तीने शांत करणं नाही. विचारांना पळवून लावणंही नाही. ध्यान म्हणजे मन एका ठिकाणी सौम्यपणे स्थिर करणं. विचार येत असले तरी त्यांच्यात न अडकता साक्षी राहणं. जेव्हा आपण शांत बसतो, हळूहळू श्वास सूक्ष्म होतो, शरीर रिलॅक्स होतं आणि आत एक वेगळी स्थिरता जाणवायला लागते. हेच ध्यानाचं प्रारंभिक रूप आहे. ध्यान म्हणजे विचार शून्य करणे नाही. खूप लोक म्हणतात, माझे विचार थांबत नाहीत, त्यामुळे मला ध्यान जमत नाही. पण ध्यान म्हणजे विचार बंद करणे नाही. योगशास्त्रात, विशेषतः पतंजली योगसूत्रात असे सांगितले आहे की धारणा, ध्यान आणि समाधी हा अंतर्मनाचा प्रवास आहे. धारणा म्हणजे एकाग्रता. ती नैसर्गिक झाली की ध्यान अवस्था येते आणि ती गहिरी झाली की समाधी लागते. हे सगळं जबरदस्तीने होत नाही, तर ते हळूहळू सहज घडतं. तर ध्यानात काय अनुभव येऊ शकतात? ध्यान करताना कधीकधी श्वास खूप सूक्ष्म होतो, शरीर हलकं वाटतं, ऊर्जा वर चढल्यासारखी जाणवते, डोक्यात किंवा मणक्यात कंपन जाणवते, म्हणजे व्हायब्रेशन जाणवतं. आज शांततेचा सागर असल्यासारखं वाटतं. पण लक्षात ठेवा, हे अनुभव म्हणजे तुमचे लक्ष्य नाही. ते प्रवासातील टप्पे आहेत. म्हणजे ध्यानाच्या प्रवासातील टप्पे आहेत. तर ध्यानाचं खरं उद्दिष्ट आहे आतल्या शांत साक्षीशी जोडले जाणे. आता संसार आणि ध्यान. ध्यान म्हणजे संसार सोडणं नाही. ध्यान म्हणजे संसारात राहूनही आतून शांत राहणं. आपण आई आहोत, पत्नी आहोत, मुलगी आहोत. आपल्या जबाबदाऱ्या आहेत. पण त्या सगळ्यामध्ये जर आपण दिवसातून 10 ते 15 मिनिटं स्वतःला दिली, तर हळूहळू आयुष्य बदलायला लागतं. ध्यान म्हणजे काहीतरी विशेष करणं नाही, तर ध्यान म्हणजे स्वतःकडे परत येणं. धन्यवाद.